नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आज आपण भेट देणार आहोत मंदाता पर्वताची परिक्रमा करत असताना आपल्याला आदि शंकराचार्यांची 108 फूट उंच मूर्तीला। ही मूर्ती अनेक धातूंच्या मिश्रणाने बनवलेली आहे। हा पुतळा 54 फूट उंचीवर उभा आहे। त्याला एकात्मता की प्रतिमा म्हणजे स्टॅच्यू ऑफ वननेस असे नाव देण्यात आलेले आहे। ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकाचे घर म्हणून प्रसिद्ध आहे। भगवान शंकराला समर्पित असे पवित्र तीर्थक्षेत्र आहे। मध्य प्रदेश मधील सरकारने ओंकारेश्वर येथे आदि शंकराचार्यांची ही मूर्ती तसेच संग्रहालय बांधण्याकरता 2141 कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। या मूर्तीचे उद्घाटन शिवराज चौहान यांच्या हस्ते करण्यात आले होते। केरळमध्ये जन्मलेले आदि शंकराचार्य अगदी लहान वयातच संन्यासी बनल्यानंतर ओंकारेश्वरला पोहोचले, जिथे त्यांचे गुरु गोविंद भगवतपाद यांना भेटले। 4 वर्षे धार्मिक शहरात राहिले आणि शिक्षण घेतले असे मानले जाते। म्हणजेच ओंकारेश्वर हे आदि शंकराचार्य यांचे ओंकारेश्वर हे आदि शंकराचार्य यांची गुरुभूमी तसेच ज्ञानभूमी म्हणूनही संबोधली जाते। आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथपर्यंत संपूर्ण बघितला याबद्दल आपले खूप खूप आभार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।